तुम्हाला सांगू का काय पासवर्ड आहे? मम्मी पासवर्ड मला मम्मी अरे जाऊ दे रे सांग. तर माझे आजोबा एक्सपायर झाले ना, तेव्हापासून आम्ही त्या मामांना जेवायला बोलवतो. मग तो का बसलाय उकाड्यात? वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कशी दिसते मी कमेंट करून सांगा आणि आज काय काय करतोय हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जा की आंघोळीला. काय आंघोळीला जायचं सोडून काय करतो तू? अर्धा तास 5 मिनिटं होय. मला वाटलं स्वयंपाक केला तुम्ही दोघींनी. हा का? बर काय बोलतो आता? काय खरं नाही. भावड्याचा आहे की ऋताचा आहे. अगं हिमालयाच आहे ना त्याचा. बर बर. अगं मी त्याच्यावर पाय ठेवला होता का रात्री? हा काय झालं? मामाला घेतलं व्हिडिओ मध्ये. अरे मी पाय ठेवला होता त्याच्यावर. फुटलं का काय? काही मिक्सरचं आणलं का ज्यूस वाला? हा गुड गुड व्हेरी गुड. हा तसं लय जोरात नव्हतं ठेवलं पुढं गाडीचं, ते ह्याच्यावर टेकला होता ना पाय. बर तू झोपला होता माझ्या पायावर. अरे कायच बसले बसले झोप होती होय रे. मग हा पारुसच घेणार आहे तुला. काळा काळा झाला रे. ब्लॅकबेरी होय तू परा आहे ग तो. डोळा काय लाल झाला रे? बापरे नव्हता म्हणतोय. हा ना उड्या मारत होता आम्ही येणारे म्हणून. काय बोलायचं आता, जाऊ दे. तर माझ्या मम्मीची अक्षय तृतीयेची तयारी. याच्यात मसाला भात झालाय. याच्यात बघा हा 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 वास येत होता भाजीचा बाहेर. ही शाक भाजी पण झालीये. हा 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 किती पण तिथं करू दे पण तुझ्यासारखी चव नाही येत बाबा. हा अजून काय ग? पीठ पण मळलंय ना? मळायचंय. मामा म्हणला पुरी नको, मामाला 2-3 चपात्या करायच्या. मला पण चपातीच पाहिजे. तेलकट होतं घशामध्ये लय. आणि आम्ही करणार आहे आंबरस. अगं बाई मग थोड्याच पुऱ्या करू है ना. आधीला आवडतात काळ्याला, तुला ऋतू पप्पा. जरा चांगली साडी घालायची नवीन बिवीन. चांगलीचे काम करायचं काय चांगल्या साड्यांचं. आता मग आता कामात खायच्या फुलक्या चांगलं. बर मग चांगली साडी कधी घालणार? गावात जाताना? बरोबर. ओके मम्मा. हा तू पीठ मळ. आम्ही आमरस करतो. आमरस आम्ही म्हणजे तुझी पोरच करेल आता. हा काय हो पाटापाटा.
हा पासवर्ड सांग. मम्मी ही पासवर्ड नाही सांगत तिच्या फोनचा. तुला काय फोनचा पासवर्ड कशाला पाहिजे? पाहिजे मला तुझा. सगळा टॉवेल खराब करून टाकला, आता काय वापरायचं मी? ते लय घाण दिसत असेल व्हिडिओ मध्ये. हा दिसतोय घाण. मग काय लगे तुम्ही मला कसा तू मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकेन. मी माझा पासवर्ड नाही सांगणार मला तुला. माहिती का पासवर्ड. म्हणजे मी तिची काय तुला लॉक काढून देतोय ना, तुला बघ म्हणतोय काय बघायचं, त्याला पासवर्ड लागतोय. काय लागत तुला पासवर्ड? बघ ना आता डेंजर काम झालंय आता. पासवर्ड म्हणजे काय असतं? अगं मग स्वतः कधी पण उघडता येतो फोन. फोन ना वापरला नाही ना लॉक होऊन जातो. मग परत ओपन करायचं म्हटल्यावर तिच्याकडे यायला लागणार ना असे. पण ती नाही सांगत मम्मी पासवर्ड मला. मम्मी सांगू दे. अरे जाऊ दे रे, सांग. मम्मी नाही सांगत ती मला पासवर्ड. सांग रे बाळा. मग बारीक असेच पाहत आहे का फटक्यात तिला बाजूला पळावली असती. तू काय बोलला तिला? आता काय म्हणतो, आता ती मोठी झाली. बर कोण ऐकत म्हणून खरंय बर का मम्मी. तुला कसं काय वाटत नाही ऐकत तुझं? आता मला पण नाही वाटत, पण आता म्हणायचं काम आहे माझं. कसले आहेत बघा. इतके अन्याय अत्याचार चल रहा है मेरे पे, क्या ही बोलूं मैं अभी, आप बोलो मेरे को. माझी हिंदी, माझी फ्रेंड आहेत ज्या हिंदी बोलतात ना, त्या मला बोलतात तू हिंदी बोलत नको जाऊ, तुझा हिंदीचा काहीच संबंध नाहीये. मी कधी कधी हिंदी बोलता बोलता मराठी शब्द पण मराठीमध्ये टाकत असते. आणि मी हिंदीमध्ये टॉपर होते, टॉपर. कळलं? पण हिंदी मला बोलता येत नाही. म्हणजे मी बोलते पण मला बोलता बोलता मध्येच मराठी शब्द येतात. नाही किधर को जा रे उधर क्या आ रे, नाही रे तसं नाही रे, तसं नाही. माझा नवरा गाडी धुतोय, कार धुतोय आमची. ए मुस्कड्या, पाणी उडवलं त्याने माझ्या अंगावर. हे भिजवलं त्याने मला. अगं मी फोनवर इथं व्हिडिओ बनवते. मग मी बोलायला गेले होतो रे. मला कमेंट आली माहितीये का? अरे तुम्ही दोघी बहिणी आहेत, पोरांसारखं का बोलता? काय करतो रे? मला घेऊ नको रे. मी पारुशी बघ माझ्याकडे बघ. आम्ही ना असं अरे काय रे जेवला का, काय केला, खाल्लं का, पिल्लं का, मग काय म्हणतो असं बोलतो आम्ही दोघी एकमेकीला. भाई भाईवाली फिलिंग आहे. बहिणी तर आवच ना, मग भाई 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 पाहिजे ना. आमचा भाई असा शांत बसलेला असतो, तो जास्त बोलत नाही. हा हसतो नुसता तो, बोलला का आपण हसतो फक्त. हो ना उंदीर? काय नाही. लाईट गेली. मग तो का बसलाय उकाड्यात? त्याला वाईट टाकलाय. नाही मी म्हणलं नाही का गरम व्हायला लागले म्हणून मग अशी. काय झालंय त्याला? त्याला काय काय लागतंय? त्याला काय तर लागतंय, विचार काय लागतंय? टी शर्ट आणलं नाही म्हणून रुसलाय काय? अरे आपल्या रेस्टोरेंटला गेल्यावर टमाट्याला उड्या मारशील बाबा, तिथं आवाज येतात. अरे वर कुंडी लावलेली 4. त्याला सांग, त्याला सांग. बाय बाय 4 मी गेले होते ना, तर 4 मुंगी आहेत वर. त्याला सांग ना ते. त्याला मार मुंगी येते. हा सांगितलं मला काय नाही माहिती. हा काय बघू ना म्हणा. काय आपण डायरेक्ट सांगा म्हणून काय नाही माहिती. त्याला फक्त घरात त्रास होतोय मम्मी उपासमोर. फायनली मला पासवर्ड भेटलेला आहे माझ्या बहिणीच्या मोबाईलचा.
दे गं. साबण बी टाक सगळ्यांना. तुम्हाला सांगू का काय पासवर्ड आहे? हे मागून लागली टाकीन. ए नको सांगू. अगं मम्मी ती काही सांगायची गोष्ट असती का ग? ती विचारायची पण गोष्ट नसती, पण आपल्या आपल्यात काय होते तेव्हा असेल का? मग हिनं जर वाटलं मग हे बाई चोरलं. हा. याचा जिम्मेदार तू असणार. तुम्हाला म्हणली तिला पाठवलं. नाही चोरायची बरोबर एवढं दिन पण चोरायची नाही. काय का? बघ की आता बघ, तुझ्या विश्वास बघ विश्वास. माझी बहीण मला मम्मीला म्हणतीये हिने काय चोरलं माझ्या मोबाईल मधून, तर तू जिम्मेदार आहे. मम्मी म्हणती नाही नाही ती देन पण चोरायची नाही. वा हा भासते उदी. अरे नाही जळली, एकच जळली मला. लय बडबड करतात ना मला. माणूस काम करू लागतंय ते नाही. तुम्हाला मग मी काम करत नाही ना तेच जमतं, कळलं का? नाही बाई नाही चुकलं आमचं. मग नीट बोला माझ्यासोबत, नाही तर जाईन आंघोळीला निघून. हिला खायला नको दिवस. आणि तू एवढं काम करीतो हा आणि तिकडे गेलो कसा सगळं ठेवून मारायची तुला. अगं मम्मी हे थांब ग, थांब मला बोल दे. अगं मम्मी तिकडं 11 कधी वाजतात तेच कळत नाही. मला खायला नाही भेटत माहिती का? मला एनर्जी नाही राहत. कामाला एनर्जी नाही राहत. हा एनर्जी नाही राहत मला सुचत नाही. हा आणि तिथं गेलं ना सगळं मसाले वेगळे सगळं वेगळं. आधीला माझ्या हातचं आवडत नाही. इथंच नाक डोळे मोडतो. अशीच भाजी तशीच भाजी कमी खातो. मग त्याच्या आईच्या हातचं त्याला आवडतं, खाऊन देते. काय चुकतं का माझं सांग बरं? नाही चुकत ना गं. काय कर. आमचा आमरस तयार आहे. तो केलाय आरतीने, पुऱ्या केल्यात आरतीने आणि मी. अजून आमची बटाट्याची सुकी भाजी व्हायची, ही आधीला खायची आहे. अजून काय रे? शाकभाजी झाली, शाकभाजी दाखवली, चपात्या पण झाल्या, मसाले भात पण दाखवलाय. म्हणजे फक्त कुकर दाखवला. एवढा मोठा आमरस केला, एवढा मोठा आमरस. 1400 रुपये पेटी घेतली. 1400 रुपये पेटी नाही, 1400 रुपयाचे 1 डझन आंबे घेतले. त्याच्यात 3 आंबे खराब निघले. देवगड हापूस. आता कसं खायचं सांगा बरं? 3 आंबे आमचे खराब निघले. 3. किती वाईट वाटते माहिती का ह्या गोष्टीचं? हा करा. इकडं व्हिडिओची तयारी चालली. तुला वाटत असेल वाईट. लय वाईट वाटते मला. तू तर साडी घालणार होता. आणि ते नंतर बर काही जातचं जेवण बघा. अक्षय तृतीयाचं आमचं देवाला नैवेद्य ठेवलाय. ते एक पर्सन जेवून गेले ते आमच्या इथून मामा. मग आता आम्ही जेवतोय. बटाट्याची सुकी भाजी ह्या आधीला पाहिजे होती अशी म्हणून ही बटाटा वटाणाची मिक्स भाजी आहे. शाकभाजी बोलतो याला आम्ही. याच्यामध्ये बटाटा वटाणा हरभरा आणि काय बोलतात मटकी पण आहे ह्या भाजीमध्ये. आणि आमरस, मसाले भात, चपाती, पापड, कुरडई, बरंच काय काय. आता हे मी आधीला देते येतात. धरा साहेब. शेल उलटे टाकून ठेवले ते चालणार कसे? बरं पप्पा बघ. गाईज आम्ही रात्री किती वाजता आलोय माहिती आहे? इथे आम्ही रात्री 2:30 वाजता घरी पोहोचलोय. सकाळी 8 वाजता 7:30 वाजता उठलो. पण 7 वाजताच उठलेली मी. पण सगळे उठले होते, फक्त माझी झोप उघडत नाही. हळूहळू उठले मी 7:30ला. आणि आधी 8 वाजता उठले. सगळ्यात लेट जावई बापू उठलेले आहेत. हां जावई बापू आहेत ना, सासरवाडीत आलेत. तर झोप नाही बिलकुल झालेली. डोळे बघा, डोळ्यांच्या खाली काळं काळं दिसते, कारण झोपच नाही झालेली आहे. आणि झोप किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे. किती आळशी आहे मी. तर उठलो आहे. सकाळी आवरलं सगळं. मम्मीला आवरू लागलो. चपात्या वगैरे बनवल्या, पुरी पण बनवली आणि जेवलो आहे. जेवणच केलं डायरेक्ट. कारण आमच्या इथे ना अक्षय तृतीयाचं करा पूजत असतात. कराची पूजा करतात, धान्याची पूजा करतात. मग एक माणूस आम्ही म्हणजे एक व्यक्तीला खाऊ घालायचं असतं कायम. तसं नसतं रे ते. एखाद्या आपण एक काय म्हणतो त्याला, एखाद्यांना जीव घालतो. जीव घालतो ते का घालतात माहिती आहे का? हा. ते जेव्हापासून माझ्या आजोबा गेले ना तेव्हापासून त्या मामांना जेव घालतो आपण. म्हणजे आपले जे म्हणजे आता माझे आजोबा एक्सपायर झाले ना तेव्हापासून आम्ही त्या मामांना जेवायला बोलवतो.
आणि प्रत्येक अक्षय तृतीयेला परत जेव्हा पित्र असतात ना, पित्राच्या वेळेस पण त्या मामांना आम्ही बोलवतो. ते त्यांना तो मान आहे की पहिलं जेवण त्यांनी जेवायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि आपल्या काय बोलतात पित्राच्या वेळेस. तर ते मामा येत असतात कायम. तर आम्ही नॉर्मल जेवण बनवलं होतं ह्यावेळेस. पुरी, आपलं आमरस, चपाती होती, बटाट्याची भाजी होती सुकी, एक बटाट्याची आणि बाकी मिक्स त्याच्यामध्ये होतं ते शाकभाजी बोलतो आम्ही त्याला, शाकभाजी होती, कुरडया, पापडी आणि अजून काय होतं रे, बस इतकं. भजी नव्हती ह्यावेळेस, भजी मिस झाली. चपाती मी आणि आरतीने केली, पुरी आरतीने मीच केली, आमरस माझ्या बहिणीने केला आहे म्हणजे आरतीने, आणि मम्मीने शाकभाजी केली आहे, परत मसाले भात केला. तर असं जेवण उरकवलं आम्ही आणि आता दुपार झाली आहे, निवांत बसलेलो आहे. तर आता मी मगाशी व्हिडिओमध्ये बोलले की सासरी काम करत नाही, इथे काम करते. तर तिकडे होतं काय ना, खूप पटकन टाईम जातो. आम्ही पोचतो तिथे 3, 2:30, 3, 3:30 वाजता. मग सकाळी उठायला लेट होतं, मग आवरणं लेट होतं. प्लस आईंचा तो मसाला असतो स्पेसिफिक, त्या सगळ्या भाज्या त्याच मसाल्यात करतात आणि मी तो मसाला कधीच वापरत नाही, माझे मसाले वेगळे असतात आणि आधीला त्याच्या मम्मीच्या हातचं आवडतं. तर मग भाजी तर आईच बनवत असतात. चपाती बनवायची म्हटल्यावर चपाती बनवते, पण मग ज्वारीची भाकरी इकडे तिकडच्या साईडला खूप खातात आणि ती आई बनवतात. मला बनवता येत नाही ज्वारीची भाकरी, माझ्याकडनं तुटते. आणि बाजरीची भाकरी असेल तर मी बनवते. इकडे मी बाजरीची भाकरी बनवते आहे ना रे, इकडे ज्वारीची भाकरी पीठ आणलं होतं, केलं मी ट्राय खूपदा, पण माझ्याकडनं नाही बनत. आणि मी इतकी हे नाही आहे मुलगी की इतके कष्ट करून त्या भाकरीच्या मागेच लागेल. ते आई म्हटल्या पाणी गरम करायचं, मग ते पाणी पिठात टाकायचं, त्याला मळायचं व्यवस्थित, मग करायचं. माझ्या मागे असतात 12 भानगडी. म्हणजे सकाळी उठायचं, नाश्त्याचं करायचं, जेवण बनवायचं, घरातलं आवरायचं, प्लस व्हिडिओ काढायचे, यूट्यूबचा ब्लॉग काढायचा, रीलचे ब्लॉग काढायचे, प्रमोशनचे व्हिडिओज असतात, परत ऑफिसला पण जायचं असतं. तर मी इतके कष्ट घेत नाही, जे पटकन होतं ते बनवत असते. आता काहींना वाटत असेल की ती आळशी आहे, तर नाही, माझ्या हातच्याने जेवढं होतं मी तेवढं करते, हो की नाही. आणि माझा नवरा मला सपोर्ट करतो. म्हणजे आम्ही सकाळी केलेलं रात्रीसुद्धा खातो आणि जर नसेलच तर मग फ्रेश जेवण बनवतो, नाही तर मोस्टली आम्ही सकाळी जे जेवण बनवलेलं असतं तेच रात्री गरम करून खात असतो. असं असतं अन्न व्हायला कशाला घालवायचं, बरोबर आहे खरंच. कधी कधी जर नाही आवरलं तर मग कधी कधी मी स्वयंपाक नाही केला ना, नाही झाला माझ्याकडून, तर राहू दे म्हणतो, तू तिकडे खा कॅन्टीनला, मी इकडे खाईल. म्हणजे असं कधीतरी होतं, पण होतं. नाहीतर आता कोणतरी व्हिडिओ बघेन आणि परत म्हणतील हां नाहीच करत आहे काम घरातलं. माझी मम्मी आता रील बघत बसली आहे. माझा एक साडीचा व्हिडिओ होता रीलला, तो फक्त 12 तासामध्ये 1 मिलियन लोकांनी बघितला आहे. 1.2 मिलियन लोकांनी बघितला आहे. तर तो मम्मी आता बघत बसली आहे. कशी दिसते गाईज नक्की सांगा कमेंट करून. आज आमच्या गावची यात्रासुद्धा आहे, तर यात्रेला जाणार आहे आम्ही, पण अजून वेळ आहे. आता हे मी चेंज करून ठेवते, हे फक्त मी अक्षय तृतीया आहे तर थोडं नटावं थटावं म्हणून घातलं होतं. गावात जाताना मी वेगळी साडी घालणार आहे आणि वेगळाच ब्लॉग बनवणार आहे तुमच्यासाठी. साखर टाकली काय, कशाला टाकली. बर, आता हे फक्त काकासाठी आहे ना, पीठ मळती आहे. बर गाईज, हे ना मी रीलसाठी ताट बनवलं होतं आता माझी हे मम्मी मला ओरडती आहे, भरून काय ओतून ठेव, परत होतं तसंच करून ठेव. मी तर शाकभाजी टेस्ट पण नाही केली. ते काळू गवारी बटाटा केला, छान झालाय, लय मस्त झालाय. आरतीने आमच्या बटाट्याची भाजी केली सुकी, ती येल्लो कलरची, एक नंबर झाली, एक नंबर. साऊथ सारखी केली, कांदा उभा कापून डाळ वेळ टाकली बटाट्यामध्ये, सुगरण आहे आमची. हेच व्हिडिओ काढलेत आणि चेंज केले. कानातलं ना, माझं ह्या कानाचं होल खूप बारीक आहे,
तर ते नवीन सोन्याचं कानातल्याचं दांडा असं मोठा आहे ना, खूप जास्त कान दुखतो म्हणून आता काढून ठेवलेत. थोड्या वेळानं परत तयार होईल. बघा माझ्या अंगात किती मस्ती, मी थोड्या वेळानं परत तयार होणार आहे. म्हणजे मी व्हिडिओसाठी काही पण करेल. लोकांना वाटतं की ही नाही का हिला फक्त नटायचं थटायचं असतं किंवा ही व्हिडिओ काढते. मी माझे व्हिडिओचे जे माझे प्रमोशनचे कामं असतात ना, मला एकदा ज्वेलरीचं शूट आलं होतं. तर ज्वेलरी शॉप होतं जोस अलुकास, JM रोडला डेक्कनला. तर जॉय अलुकाज आहे ना, त्याच्याच भावाने जोस अलुकाजवाल्यांनी चालू केलेलं पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडला. ते आता बंद झालं. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी फुल तापात फणफणलेली होते. माझ्या घसा बसला होता, सर्दी झाली होती. तरी पण मी साडी बिडी घालून मस्त नटून थटून व्हिडिओ काढायला गेलेली. म्हणजे मला त्या कामात एवढा रस आहे, एवढी रुची आहे ना, की मी कितीही आजारी असेल तरी मी व्हिडिओ काढायचं सोडत नाही. त्यामुळे माझे व्हिडिओ कसेही कधीही कुठेही तुम्हाला बघायला भेटतील. इतकं मी त्या कामाबद्दल हे कळलं. बाई गं, इकडे रील चालू आहेत. इकडं बघा, दोघीजणी मोबाईल घेऊन बसले. ते माझ्या बहिणीची झोप पण झाली आहे. तर गाईज, मी आता ना ब्लॉग एंड करते. खूप मोठा होईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचाच असेल. आमच्या गावची यात्रा दाखवते तुम्हाला थोडक्यामध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर बाय बाय गाईज.